त्याच भागामध्ये ह्या 1-2 दिवसामध्ये सुद्धा अवकाळी सुद्धा चांगला बरसण्याची शक्यता दाट देखील दिसते. तर उद्याची कंडिशन समजून घ्या. आज नाशिक दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर, मालेगावचा मोजका भाग, श्रीरामपूर अशी कंडिशन आहे. अकोला या भागात देखील आज सकाळपासून वारे थोडे नॉर्मल पद्धतीने वाहत होते, पण गरमीची दहाकता पाहून या भागामध्ये आज चांगला पाऊस सुरू झाला आहे. तर उद्याची कंडिशन 12 जूनची लक्षात घ्या. उद्या परभणी, नांदेड पट्ट्यामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे. नांदेडच्या दक्षिण भागामध्ये पाऊस होणार आहे. चंद्रपूर उत्तर भागामध्ये देखील चांगला पाऊस होईल. उद्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे खामगाव, चिखली तसेच आणखीन काही भाग आहेत, उंदरी वगैरे, पेठ, इसोळी अशा भागांना उद्या देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. तेरा तारखेची कंडिशन ही वारे असल्यामुळे पाऊस हा उघडण्याच्या मार्गावरती आहे, पण तरीसुद्धा काही भाग तो घेऊ शकतो. त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आहे गेवराई पट्टा, जालन्यामध्ये अंबड, कणसावंगी, परतूर, परभणीमध्ये सेलू, मानवत भागामध्ये हा पाऊस होऊ शकतो. 13 तारखेची कंडिशन आहे. नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये, लातूरच्या पूर्व भागामध्ये पण वारे असल्यामुळे हा पाऊस टिकेल याची गॅरंटी खूप कमी आहे. त्याचबरोबर 13 तारखेनंतर मान्सून हा निवळण्याच्या मार्गावरती आहे. नुसतं ढगाळ वातावरण ही कंडिशन 14 तारखेपासून असणार आहे. पाऊस उघडणार आहे. जे सांगली, सोलापूर असतील या शेतकऱ्यांना, जे द्राक्ष असतील, द्राक्ष बागायतदार असतील किंवा इतर कुठले कामं असतील, ज्यांची पेरण्या ओलीमुळे थांबल्या असतील, त्यांना सुद्धा 13 तारखेनंतर संधी मिळणार आहे, म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये. आणि ही संधी पुढील 4 ते 5 दिवस कायम असणार आहे. तर 15 तारखेचा वातावरण देखील लक्षात घ्या. तर 16 तारखेला 15 तारखेचं वातावरण हे मगाशी सांगितलेलं होतं. 16 तारखेला तेलंगणा मार्गे, छत्तीसगड मार्गे एका हाय प्रेशर क्रिएट होणार आहे आणि त्याच भागाकडनं चंद्रपूर, गोंदिया 16 तारखेची कंडिशन सांगतोय. गोंदिया, भंडारा या भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला मोसमी वारे दाखल होतील आणि 17 तारखेला संध्याकाळी पाऊस दाखल होणार आहे. 17 तारखेचा मान्सूनचा पाऊस हा काही ठिकाणी बरसणार आहे. काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये जोरदार पाऊस सुरुवात होणार आहे. भंडारा, गडचिरोली बरेचसे भाग तो संध्याकाळच्या वेळेला घेईल आणि याच काळामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण व्हायला सुद्धा सुरुवात होईल. चंद्रपूरमध्ये, गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाची देखील शक्यता या काळामध्ये आहे. आणि 17 तारखेला हा पाऊस अमरावती, अकोला, नांदेड पट्ट्यामध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होईल. सक्रियताची नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली भागामध्ये दिसेल, पण तो या दिवशी जोर धरणार नाही. ही कंडिशन आपल्याला 18 तारखेला चांगली पाहायला मिळणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, नांदेड पट्ट्यामध्ये मान्सून हा चांगला बरसायला सुरुवात होणार आहे. पण याचबरोबर मान्सूनची काही कंडिशन बेळगाव, हुबळी, कर्नाटक जवळपास 70%, तर कोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, कोकण किनारपट्टी, बीडपर्यंत, तसेच अहिल्यादेवी नगर परिसरापर्यंत, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी मान्सूनचे जोरदार वारे आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वदूर ह्या काळामध्ये बरसणार आहे. मान्सूनची तीव्रता आणि जोर हा चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, धुळे परिसराकडे सर्वाधिक असणार आहे. त्यामुळे हा मान्सूनचा पाऊस या काळामध्ये चांगला बरसण्याची शक्यता दिसते. पण मित्रांनो, जे पूर्व विदर्भातले जे जिल्ह्यामध्ये हाय प्रेशर क्रिएट झालेलं आहे, ह्या जिल्ह्यामुळे ह्या भागामध्ये जोर मात्र वाढणार आहे. त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर पटना वगैरे भाग जे आहे ते आपल्या लाईव्हचा तो भाग नाही आहे, पण इकडे मुसळधार ते अति मुसळधार देखील पाऊस येऊ शकतो. पण ह्या हाय प्रेशरने जराशी जरी युटर्न मारला तर हा MP मार्गे पुन्हा बरसायला सुरुवात करू शकतो. त्यामुळे मान्सूनचे मोसमी वारे कोल्हापूर भागामध्ये काही ठिकाणी आणि नागपूर, चंद्रपूर, पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी 18 तारखेपासून बरसणार आहे. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा, अहिल्यादेवी नगर परिसर, तसेच सांगली, सातारा, सोलापूर भागामध्ये हा 21 जून ते 22 जूनच्या कालावधीमध्ये चांगला जोर धरणार आहे. ज्यामुळे मराठवाड्यातील जे भागामध्ये पाऊस सोडलेला भाग असेल यांना धुळपेरणी तारखा आपण त्यावेळी सुद्धा 18 ते 19 जून दिली होती, पण अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत. मात्र ह्या पेरण्यानंतर ज्या भागामध्ये पाऊस हा हलका ते मध्यमच पडला किंवा त्यांना सोडलंय, त्यांनी पेरणीची घाई टाळावी, कारण की या भागामध्ये पाऊस हा सतत सोडत गेलेला आहे. कदाचित वळणं जर भरले असेल तर कंटिन्यू ह्या भागामध्ये ह्या 1-2 दिवसात सुद्धा पाऊस होऊ शकतो. त्यामुळे ही आतापर्यंत जो थोडक्यात आढावा दिला आहे अशा पद्धतीने कंडिशन आहे. त्याचबरोबर सध्या एकदा नजर टाकूया आपण सध्या लाईव्ह चालू असलेल्या कंडिशनवरती. तर आज संध्याकाळी बरेचसे असे भाग आहेत
या भागांना मुसळधार ते नदी नाले वाहू शकतात। ते तालुके ते जिल्हे नोट करून घ्या किंवा